तर फळ्यावरती काय लिहिलं हे तुम्ही बघतायच की रितेश कोणाची घेणार शाळा. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक पण तोच आहे की भाऊच्या धक्क्यावर रितेश कोणाची घेणार शाळा. ही जी मी नावं लिहिलेली आहेत या लोकांमध्ये काहींचं कौतुक होणार आहे तर काहींची जबरदस्त अशी शाळा होणार आहे. तर काही लोकांचा जो आहे तो गेम जो आहे तो एक्सपोज सुद्धा होणार आहे. तर सगळ्यात आधी जी जोरदार शाळा लागणार आहे ते म्हणजे जान्हवी किल्लेकरची. आता जान्हवी किल्लेकरने काय काय नाही केलं. आर्याला धमकी दिलीये, वर्षाताईंबरोबर अभद्र भाषेचा वापर केलाय, घरामध्ये सगळ्यांशी वादन करत असते, टास्कमध्ये सुद्धा खूप जोरजोरात भांडत असते. जान्हवी किल्लेकरचा आवाज म्हणजे कर्कश आवाज झालेला आहे आणि या सगळ्या कारणासाठी जान्हवीची जोरदार शाळा लागण्याची दाट शक्यता आहे. आणि ही लागणारच आहे. 101% जान्हवीची जोरदार शाळा लागणार आहे अशी मला खात्री आहे. आणि रितेश भाऊ कधीच अशा व्यक्तींना घरामध्ये टॉलरेट नाही करणार. त्यानंतर दुसरं जे नाव आहे ते पुढारी. आता या पुढारी सरांचा जो आहे तो गेम एक्सपोज करायचं काम जे आहे ते रितेश भाऊ करू शकतात. कारण पुढारी जे आहेत ते नक्कीच शेपूट झालेले आहेत. आता ते कसं शेपूट झालेले आहेत आणि ते कसं बायस्ड वागतंय किंवा संचालकपदी त्यांनी कसा बायस निर्णय घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल रितेश भाऊ बोलू शकतात. रितेश भाऊ छोटा पुढारींचा गेम एक्सपोज करणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी निखिलला मदत केली ही सुद्धा गोष्ट जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहेत. त्यानंतर या जान्हवी बद्दल जर का बोलायचं झालं तर कॅप्टन्सी टास्क मध्ये जे काय झालं किंवा कॅप्टन्सी टास्क मध्ये संचालक फेअर होता का अनफेअर होता, अरबाजने जो केऑस केला या गोष्टीसाठी सुद्धा रितेश भाऊ यांची शाळा घेणार आहे. त्यानंतर निक्की आणि अरबाजची सुद्धा शाळा घेणार आहे आणि या दोघांचा अभिजित विषयचा जो गेम प्लॅन आहे तो सुद्धा एक्सपोज करायचा प्रयत्न जे आहे ते रितेश भाऊ करणार आहे. रितेश भाऊ अरबाजला हे विचारू शकतात की भाऊ निक्की अभिजितला भेटते हे तुम्हाला का आवडत नाही. अरबाज याचं काय क्लेरिफिकेशन देतोय हे सुद्धा खरंच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण चावडीवरती आता जे आहे ग्रुप पाडण्याची जबाबदारी बिग बॉसच्या मेकर्स वरती आलेली आहे आणि ते काम जे आहे ते रितेश भाऊ करणार आहेत. त्यानंतर पुढचं जो आहे तो अंकिता ग्रुप आहे. अंकिता ग्रुपची सुद्धा जी आहे ती शाळा होऊ शकते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी योगित आणि पॅडीला नॉमिनेट केलं ही गोष्ट त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न रितेश भाऊ करू शकतात. आणि रितेश भाऊ यांचा जो दोघला गेम आहे अंकित आणि ग्रुपचा हा दोघला गेम एक्सपोज करण्याची दाट शक्यता आहे असं मला सद्यस्थितीत वाटत आहे आणि ते होऊ शकतं. त्यानंतर वैभव आणि इरेना जे आहे यांच्या लव्ह अँगल बद्दल सुद्धा चर्चा केली जाईल. काय लव्ह अँगल बद्दल चर्चा केली जाईल आणि त्यांच्या मैत्रीबद्दल दोन शब्द तरी रितेश भाऊ 101% बोलत असतात. आणि कौतुक होऊ शकतं सूरजचं. कारण सूरज ज्या पद्धतीने घरामध्ये काम करतोय या गोष्टीसाठी त्याचं कौतुक केलं जाऊ शकतं आणि त्याला अजून चार्जअप करण्याचं काम जे आहे ते रितेश भाऊ करू शकतात. तर ही जी एवढी नावं आहेत या लोकांमध्ये कौतुकाचे पात्र ठरणार आहेत सूरज, नंतर वैभव आणि इरेनाला जे आहे ते प्रेमाबद्दल बोललं जाणार आहे. आणि ही जी बाकी सगळी लोक दिसतात आहे या सगळ्या लोकांची शाळा, काहींची शाळा होईल तर काही लोकांना एक्सपोज केलं जाईल रितेश भाऊकडून. हे 100% होणार आहे. त्यामुळे आजचा भाऊचा धक्का हा जोरदार होणार आहे. तुमचं काय मत आहे? रितेश भाऊ नक्की कोणाची शाळा घेतील आणि कोणाला एक्सपोज करतील? माझ्या मते तर या सगळ्या लोकांची शाळा होईल आणि काही लोकांचं यामध्ये कौतुक होईल. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.